जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टी-ई-टी 2024 च्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वतीने आजच्या तारखेला एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आणि टी-ई-टीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे 13/9/2024 या तारखेला जे आहे एक शुद्धीपत्रक महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 च्या संदर्भामध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये पहिली सूचना आहे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शासन निर्णय जो आहे आणि त्याचा जो बैठक 2021 च्या संदर्भामधला 30 जून 2022 अन्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत देण्यात आलेली आहे। त्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब जे आहे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता 15% जे सूट आहे ते माजी सैनिकांना आहे। आता या ठिकाणी बरेच जण जे आहे ना कन्फ्यूज होतात, त्यांना अगोदरच जे आहे या व्हिडिओमध्ये मी क्लॅरिफिकेशन करतो। या फॉर्म भरण्याकरिता माजी सैनिक हा स्वतः उमेदवार लागतो। जर माजी सैनिक नसेल तर शहीद झालेलं जे सैनिक आहे त्याची पत्नी किंवा कुटुंबीय यांना पण चालतं, पण माजी सैनिकांची पत्नी, माजी सैनिकांचे कुटुंब हे चालत नाही। हे याच्यावरून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्या शिक्षक भरतीमध्ये माजी सैनिक हा उमेदवार स्वतः असावा लागतो किंवा शहीद झालेला जर सैनिक असेल तर त्याची पत्नी किंवा कुटुंबीय यांना देण्यात आलेला आहे 15% गुणांची सवलत महा-टी-ई-टीच्या परीक्षेला पास करण्याकरिता। त्यानंतर जे आहे या ठिकाणी दुसरा मुद्दा यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा जो काही शासन निर्णय आहे 13 सप्टेंबर 2022 त्या अन्वये मेंटल बिहेवियर किंवा मेंटल इलनेस, ज्याला आपण मानसिक वर्तन किंवा मानसिक आजार म्हणूया किंवा मल्टिपल डिसॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो की बहुविकलांग, हा टॅब जे आहे ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। दिव्यांग संदर्भामधला हा एक मुद्दा आहे, तो नवीन टॅब देखील आजच्या तारखेपासून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि शेवटचा एक मुद्दा आहे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याचा जो शासन निर्णय आहे दिनांक 23 ऑगस्ट 2013 या अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षामध्ये प्रवेश घेतल्यास उमेदवाराला या परीक्षेला बसण्याची मुभा राहील। या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प देण्यात आलेला आहे। आता म्हणजे जर का शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षाला तुम्ही असाल, म्हणजे डी-एडच्या अंतिम वर्षाला, बी-एडच्या अंतिम वर्षाला किंवा ग्रॅज्युएशनच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला असाल तर तुम्ही जे आहे या ठिकाणी टी-ई-टीचा फॉर्म भरू शकता। तसा जो काही टॅब आहे, मेनू आहे, उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आजपासून। त्यामुळे मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आहे किंवा शुद्धीपत्रक आहे ते आजच्या तारखेला अनुराधा ओक, जे की आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे त्यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, फॉर्म भरण्याची तारीख ही 30 तारीख शेवटची असणार आहे। त्याच्यापूर्वी आपण व्यवस्थितपणाने फॉर्म भरा आणि लगेच जे आहे अभ्यासाला सुरुवात करून द्या। आणि अभ्यास करण्याकरिता सर्वात महत्त्वाचं आहे की अगोदरच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे 2013 पासून आतापर्यंतच्या त्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करणे आणि त्याकरिता जे आहे आपण मास्टर टीचर हे ॲप्लिकेशन तुमच्यासाठी देत आहोत। यामध्ये आम्ही तुमच्याकरिता सर्वच्या सर्व ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत PDF च्या स्वरूपामध्ये त्या फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देतो आहेत। त्यातल्या त्यात बऱ्याच प्रमाणावरती PDF नोट्स शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भामध्ये देखील तुम्हाला मोफत या ॲपमध्ये देण्यात आलेले आहे। या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे तुम्ही डाउनलोड करू शकता।